नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पालघर जिल्हा पोलीस भरती जो आज पेपर झाला बघा, तर त्यामध्ये जेवढे काही जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा, तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. या अगोदर आपण कोल्हापूर आणि अकोला या दोन जिल्ह्याचे प्रश्न कव्हर केले होते. आज आपण कव्हर करणार बघा पालघर जिल्ह्यातील प्रश्न. लक्षात ठेवायचा आहे, व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असण्यात सोप्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते, जास्त काही कठीण नव्हते. प्रश्न पहिला आहे, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय ड शिवाजी सावंत. हे बघा, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक आहेत. कोण आहेत? शिवाजी सावंत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे 26वा प्रश्न, मुंबई नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे? समृद्धी महामार्गाला नाव कोणाचे देण्यात आले? उत्तर कमेंट करून सांगा. समृद्धी महामार्गाला नाव. तर 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय सी, 701 किमी. 701 किमी एवढी बघा लांबी आहे एकूण समृद्धी महामार्गाची मुंबई नागपूर या शहरांना जोडणाऱ्या. 27वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट नाही? तर पर्याय ड पुरंदर. लक्षात ठेवायचं आहे, पुरंदर हा जो काही किल्ला आहे बघा, तर तो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण 12 किल्ले ही या ठिकाणी बघा समाविष्ट झाली होती. त्यामध्ये 11 किल्ले महाराष्ट्रातील आणि एक किल्ला हा तामिळनाडू राज्यातील, ज्याचं नाव आहे बघा जिंजी किल्ला. लक्षात ठेवायचं आहे. तर अशा 12 किल्ल्यांची जे काही यादी बघा ती जागतिक वारसा स्थळामध्ये बघा समावेश करण्यात आला होता. तो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. 28वा प्रश्न, जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नवीन फौजदारी कायदे होते बघा 3. तर या नवीन फौजदारी कायद्यांचे काही आहे बघा, ते कोणत्या केव्हापासून लागू करण्यात आले? तर पर्याय ब 1 जुलै 2024. 1 जुलै 2024 पासून बघा देशामध्ये नवीन 3 फौजदारी कायदे हे लागू करण्यात आलेले आहेत. 29वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने बघा पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबवले होते? याचं उत्तर आपल्याला ऑपरेशन सिंदूर असं येईल लक्षामध्ये. परंतु ऑपरेशन सिंदूर हे बघा पहलगाम हल्ल्याचा विरोध आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी करण्यात आलं होतं. परंतु दहशतवादी जे काही होते बघा आणि त्यांना त्यांचा खात्मा करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? तर पर्याय अ ऑपरेशन महादेव. धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर आणि त्या सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन महादेव, असे 2 महत्त्वाचे ऑपरेशन हे राबवण्यात आले भारतात तर्फे. कशासाठी? तर पहलगाम जो काही हल्ला झाला बघा त्यासाठी. 30वा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? तर पर्याय ब गणेश नाईक. गणेश नाईक हे बघा पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत. 31वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? सदानंद दाते हे बघा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. 32वा प्रश्न आहे, भारताचे वर्तमान CDS कोण आहेत? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ज्याला आपण म्हणतो. कितवे आहेत? दुसरे आहेत. हे देखील लक्षात ठेवायचे. पहिले कोण होते? जनरल बिपिन रावत पहिले होते. त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर पर्याय ड जनरल अनिल चौहान बघा भारताचे दुसरे CDS बनले आहेत. 33वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मोठ्या नक्षलवादी नेत्याने बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 15 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले? 33वा याचं उत्तर आहे पर्याय ब मल्लुजुला वेणुगोपाल उर्फ भूपती. लक्षात ठेवायचं आहे. 34वा प्रश्न आहे, T20 क्रिकेट विश्वचषक 2026 या स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी सहभाग घेतला होता? 20 संघांनी सहभाग घेतला होता. हे जे काही 20 संघ आहेत बघा, तर ते 4 भागांमध्ये डिवाइड करण्यात आले होते, A, B, C, D. विजेता कोण ठरलेला आहे? भारत हा विजेता ठरलेला आहे. उपविजेता कोण ठरलेला आहे? न्यूझीलंड हा उपविजेता संघ ठरलेला आहे. भारताने कितव्यांदा विश्वकप जिंकलेला आहे? 3ऱ्यांदा जिंकलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. याबद्दल सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेलीच आहे. त्या ठिकाणी आपण जास्त माहिती हवी असेल तर ते आपण त्या ठिकाणी पाहू शकता. 35वा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत? तर या 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ जस्टिस सूर्यकांत. मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? सूर्यकांत आहेत बघा, सूर्यकांत. कितवे आहेत? 53 आहेत. 53. भूषण गवाई किती होते? उत्तर कमेंट करून सांगा.
खालीलपैकी कोणती नदी पालघर जिल्ह्यातून वाहत नाही? 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क सावित्री नदी. सावित्री नदी ही बघा पालघर जिल्ह्यातून वाहत नाही. सूर्या नदी आहे ती देखील वाहते. सूर्या डॅम ज्या नदीवर आहे. वैतरणा नदी, तानसा नदी या तिन्ही नद्या बघा पालघर जिल्ह्यातून वाहतात. सावित्री नदी वाहत नाही. 37वा प्रश्न आहे रोल ऑन रोल ऑफ म्हणजेच रो रो हा जो काही उपक्रम आहे तर तो कोणत्या वाहतूक प्रकाराशी संबंधित आहे? सर्वांना माहिती असेल पर्याय अ जलवाहतूक. जलवाहतूकशी संबंधित आहे बघा रो रो. 38वा प्रश्न आहे भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता? हा प्रश्न जवळपास आपण भरपूर कव्हर केला. हा विचारला जाईल असं देखील आपण सांगितलं होतं. पर्याय उत्तर आहे बघा सी बालोद छत्तीसगड. छत्तीसगडमधील बालोद हा जो काही जिल्हा आहे तर तो भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे सध्याचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? वर्तमान अध्यक्ष तर पर्याय क श्री व्ही नारायणन. श्री व्ही नारायणन बघा हे आज सध्याचे इस्रोचे अध्यक्ष. यांच्या अगोदर होते एस सोमनाथ. 40वा प्रश्न आहे S-400 ही जी काही क्षेपणास्त्र प्रणाली आहे बघा तर ते कोणत्या प्रकारातील आहे? जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे बघा S-400 रशियन बनावटीची आहे. हिला खरेदी करण्यासाठी देखील भारताने त्या ठिकाणी करार केलेला आहे. S-400 प्रणाली ऑपरेशन सिंदूर यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती बघा S-400 या प्रणालीने. पुढचा प्रश्न आहे 41वा. भारतातील पहिली उथळ किनारी पाण्यात संचार करणारी युद्धनौका कोणती? INS अर्नाळा. लक्षात ठेवायचं आहे INS अर्नाळा. हा किल्ला देखील आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये येतो अर्नाळा किल्ला. याच अर्नाळा किल्ल्यावरून बघा या युद्धनौकेचं नामकरण हे करण्यात आलेलं आहे. तर ही जी काही INS अर्नाळा युद्धनौका आहे बघा तर ती भारतातील पहिली उथळ किनारी पाण्यात संचार करणारी युद्धनौका आहे. 42वा प्रश्न आहे भाभा अणुसंशोधन केंद्र बार्क याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पर्याय सी मुंबई. मुंबई या ठिकाणी आहे बघा भाभा अणुसंशोधन केंद्र ज्याचं मुख्यालय. खालीलपैकी कोणते विद्युत शक्तीचे एकक आहे? 43चं उत्तर आहे पर्याय बी वॅट. वॅट हे बघा विद्युत शक्तीचं एकक आहे. 44वा प्रश्न याचं उत्तर आपण कव्हर केलं बघा चॅनलवर. जो रोज आपण व्हिडिओ अपलोड करत असतो बघा तर त्या ठिकाणी आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं हे जे काही भिकल्या दिंड्या आहेत बघा यावर पालघर जिल्ह्यामध्ये प्रश्न हमखास विचारला जाईल आणि तो प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा. तर या भिकल्या लाडक्या दिंडा यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. हे सदर व्यक्ती कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहेत? पर्याय क तारपा. तारपा हे बघा पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध वाद्य आहे आणि याच वाद्याशी संबंधित आहेत भिकल्या लाडक्या धिंडा ज्यांना पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे बघा. 45वा प्रश्न आहे पालघर जिल्ह्यातील कोणत्या समुद्र किनाऱ्याला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहे? पर्याय ड पारनाका समुद्र किनारा. पारनाका समुद्र किनारा या समुद्र किनाऱ्याला बघा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहे. 46वा प्रश्न आहे भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या शहरावरून जाणाऱ्या 82°30 रेखावृत्त यावरून ठरवली जाते? 46चं उत्तर आहे पर्याय अ मिर्झापूर अलाहाबाद उत्तर प्रदेश. 47वा प्रश्न आहे ब्रिक्स संघटनेत खालीलपैकी कोणता देश हा समाविष्ट नाही? पर्याय क अमेरिका. अमेरिका हा बघा ब्रिक्स संघटनेमध्ये सहभागी देश नाही. 48वा प्रश्न आहे 2014 मध्ये नियोजन आयोगाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? नीती आयोग. लक्षात ठेवायचे नीती आयोग. 49वा प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्तीने स्त्रियांसाठी नगरपालिका महानगरपालिकांमध्ये 1/3 जागा ज्या आहेत बघा तर त्या राखीव ठेवलेल्या आहेत? पर्याय क उत्तर असणार आहे 74वी घटना दुरुस्ती. 50वा प्रश्न आहे भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा किती पुढे आहे? पर्याय ब उत्तर असणार आहे 5.5 तास. 5 तास 30 मिनिट एवढी बघा पुढे आहे ग्रीनिच येथील वेळेपेक्षा भारताची
प्रमाण मिळेल. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे पालघर जिल्ह्यामधील जेवढे काही जीकेचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केले आहेत बघा, विचारण्यात आलेले बघा, तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास ते मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.